ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज 4 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे कारण हृदयविकाराचा तीव्र झटका असल्याचे सांगितले जाते. तसेच ते यकृताच्या आजारानेही त्रस्त होते. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे होते. त्यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानातील ॲबटाबाद येथे झाला. भारताच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंब भारतात आले आणि ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1957 मधील फॅशन या चित्रपटातून केली, ज्यामध्ये त्यांनी 80 वर्षाच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. मनोज कुमार यांनी त्यांच्या चित्रपटांमध्ये देशभक्तीपर भूमिका साकारून भारत कुमार ही उपाधी मिळवली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीला मनोज कुमार यांनी विरोध केला. त्यामुळे त्यांच्या सिनेमांवर बंदी घालण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान व्यक्तिमत्व म्हणून गौरवले आहे. मनोज कुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक महान कलाकार गमावला आहे. त्यांचे योगदान आणि देशभक्तीपर चित्रपट कायम स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.